इथं आमंत्रित केलं त्या व्याख्यानासाठी. जीविदाचा वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी एक दिवस चालू राहिले. लोक आहेत मला कळलं पाहिजे. जीविदाचा वर्धापन दिन आहे आणि आमची घरचीच संस्था आहे, त्यामुळे मी असं विशेष करून त्यांचं अभिनंदन करत नाही, कारण स्वतःचं अभिनंदन केल्यासारखं होईल. पण आत्ता म्हणजे पंडित सरांशी बोलताना आमचा विषय झाला की वनस्पती रिलेटेड आपण याच्यामध्ये विषय घेऊया. हे म्हणल्यावर माझ्या लक्षात आलं की आपलं एक जुनं प्रेझेंटेशन या नावाचं होतं, नॉमेनक्लेचरल टेल्स, म्हणजे गोष्टी वनस्पतींच्या नावासंदर्भातल्या, ते त्याच्याविषयी बोलावं. तर आता सरांनी सांगितलं तसं मी वनस्पतीशास्त्रातली जी नावं आहेत त्याच्या संदर्भातलंच हे प्रेझेंटेशन होतं. पण काही लोकल नावांविषयीच्याही कथा आहेत आणि त्या अगदीच मला तुम्हाला सांगायला आवडतील. आणि त्यातली स्थानिक नावं अनेक गोष्टी तुम्हाला सांगून जातात. म्हणजे उदाहरणार्थ स्थानिक नावं जाणून घेणं म्हणजे जगभर असं एक सिस्टमॅटिक अभ्यासही झालेला आहे की स्थानिक नावं जाणून घेणं त्याच्यातून जी काही माहितीचा एक सेट उपलब्ध होतो तुम्हाला, त्याच्यातूनही खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला सापडतात. यातली नुकतीच मला अगदीच रिसेंटली कळलेली एक गोष्ट म्हणजे आंब्याच्या नावाविषयी. आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल, आपण मराठीत त्याला आंबा म्हणतो, हिंदीत आम म्हणतात. आणि उत्तर भारतातल्या म्हणजे हा जो प्रश्न आहे ना, उदाहरणार्थ आमच्या ऑफिसमध्ये कसे साऊथ इंडियन जे लोक आहेत ते मला नॉर्थ इंडियन म्हणतात आणि नॉर्थ इंडियन जे लोक आहेत ते मला साऊथ इंडियन म्हणतात. तर नेमकं महाराष्ट्र कशात हे करायचं, नॉर्थ इंडियात धरायचं का साऊथ इंडियात धरायचा प्रश्न आहे. तर एक तर सातपुड्याच्या दक्षिणेला असल्यामुळे साऊथ इंडिया म्हणणं बरोबर आहे, पण आपली भाषा ही संस्कृतची सिमिलॅरिटी दाखवते असल्यामुळे नॉर्थ इंडियन म्हणणं आहे. तर बरेचदा वनस्पतींची नावं कुठल्या भागात कुठली वापरतात त्याच्यावरून आपला कनेक्ट कोणाशी जास्त व्यवस्थित आहे, कुठल्या भाषेशी, कुठल्या प्रांताशी ते कळू शकतं. ह्याचं फार इंटरेस्टिंग मला परवाच नुकतंच कळलेलं आहे की उत्तर भारतातली सगळी नावं जी आहेत ना ती आंबा आणि आम यांनी उत्तरेकडची सगळी नावं त्याची आलेली आहेत आंब्याची. आणि दक्षिण भारतातली सगळी नावं त्याची मंगा आणि मंगू हे जे मूळ त्याचे शब्द आहेत तमिळ मल्याळम ओरिजिनचे, त्याच्यावरून त्याची दक्षिण भारतातल्या ज्या 4-5 भाषा आहेत तुळू धरून त्याच्यामधली सगळी नावं आहेत. आणि ओरिजिनल मँगो किंवा बोटॅनिकल त्याचं नाव जे मँजिफेरा इंडिका ते सुद्धा मूळ या दक्षिण भारतीय द्रविडी लँग्वेजमधून आपल्याकडे आलेलं आहे. मध्ये आम्ही आत्ता जस्ट मागच्याच आठवड्यात निलगिरीला एक वेस्टर्न घाटची प्लॅन्ट स्पेशलिस्ट ग्रुपची मीटिंग होती, त्याच्यात एक श्रीलंकन कलिग आमचा आला होता आणि मला अगदीच अपेक्षित होतं की तो सांगेल की तरी मंगा मंगूशी रिलेटेड श्रीलंकेतलं नाव असणार त्याचं. तर त्यांनी आंब असं सांगितलं नाव, तिकडं वापरलं जाणार. म्हणजे परत तो मग मी त्याला म्हणलं कधी कसं आलं असणार, तर ते बरोबर बुद्धाचे जे काही शिष्य दक्षिण श्रीलंकेत गेले आणि त्यांनी जो बौद्ध धर्माचा प्रसार केला त्यांच्या बरोबर हे नावही गेलं असतं. तर असे अनेक रूट्स त्याचे शोधता येतात. आज म्हणे जागतिक काय भारतीय काय म्हणता येईल तसा एक फणस दिवस आहे आणि मला आजच कळलं की हा फणसाचा साठीचा दिवस आहे. नंतर मी स्लाइड घातली असती. फणसाच्याही नावाच्या बऱ्याच गमती जमते. त्याची म्हणजे दक्षिणेकडची द्राविड भाषेतली नावं सगळी चक्का अशी आहेत आणि त्या चक्कावरून जॅकफ्रूट जे इंग्रजांनी घेतलेलं नाव आहे ना ते जॅकफ्रूट असं घेतलं. आणि इंग्रजांनी वनस्पतीचा प्रसार केला एखाद्या प्रदेशामध्ये आणि त्याच्या उलट पोर्चुगीजांनी आणि स्पॅनिश लोकांनी प्रसार केला. तर त्याच्यामध्ये मूलभूत फरक असा झाला की इंग्रज लोकांना काय स्वतःच्या भाषेतली नावं घुसवून ठेवायची सवय. कुठल्या इंग्रजीमध्ये कुठलंही फ्रूट आलं त्यांनी नावं देताना काहीतरी त्याला बेरी किंवा ॲपल असं सफिक्स जोडायचं. म्हणजे पाईन ॲपल, वूड ॲपल, मड ॲपल, हे ॲपल ते ॲपल किंवा हे रासबेरी, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, हे बेरी अशी इंग्रजीतली नावं आहेत. पण बाकीच्या सगळ्या स्पॅनिश आणि पोर्चुगल लोकांनी काय केलं तर जी मूळ भाषेतली जी नावं होती, ज्या स्थानिक भाषेत जी नावं होती ती तसंच प्रसार केला. त्यामुळे आपल्याकडे येताना महाराष्ट्रात विशेषतः मराठीमध्ये अनेक जी कोलंबियन एक्सचेंज नावाची घटना घडलेली आहे. म्हणजे कोलंबसानंतर नव्या जगाचा शोध लागला. म्हणजे जुनं जग म्हणजे युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया वगैरे, आफ्रिका, आणि नवं जग म्हणजे दक्षिण आणि उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका. तर ह्या अमेरिका या खंडाचा शोध कोलंबच्या नंतर लागल्यामुळे अनेक तिथल्या वनस्पती आपल्याकडे आल्या आणि त्यातल्या खूप साऱ्या या पोर्चुगीज स्पॅनिश दर्यावरतीच तिकडे गेले होते स्पॅनिश लोक विशेषतः, आणि त्यांनी आधी युरोपाच्या नंतर आपल्याकडे आणल्या. आणि आपल्या महाराष्ट्राचं हे म्हणजे गोव्याला एकदम जवळ असल्यामुळे आपण
पोर्चुगीजांनी या सगळ्या गोव्याच्या कॉलनीत एस्टॅब्लिश केल्या आणि तशा त्या महाराष्ट्रात ती नावं वापरात आली. त्यामुळं अनेक दक्षिण अमेरिकन भाषातली नावं मराठीत आपण वनस्पतींसाठी वापरतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे काजू. हे मूळ अकाजू अशा स्वरूपाचं काहीतरी नाव आहे, ते आपल्याला उच्चार करता येत नाही, ते आपण मराठीत तसं रूढ केलं. त्याच्यावरूनच कॅशूहून इंग्रजातून आलं, पण कॅशूवरून काजू नाही झालेलं आपलं मराठीतलं. पायनॅपल जे आहे त्याला इंग्रजांनी स्वतःचं नाव दिलं पायनॅपल, पण त्याचं मूळ नाव जे अननस, ते तसं पोर्चुगीजांनी घेतलं, ते तसं मराठीत आलं. तेच बोटॅनिकल त्याच्या नावाविषयी झालेलं. त्याचं अननस कोमोसस किंवा अननस सटायवस असं नाव आहे, ते मूळ दक्षिण अमेरिकन नावावरून आलेलं आहे. असे अनेक उदाहरणं. पपई आपल्याकडं तसंच आलेलं नाव आहे. सीताफळाची गंमत आहे. सीताफळाचं जे नाव आहे आपल्याकडं वापरलं जातं, ते तिकडं त्याला आते आता अशा स्वरूपाचं दक्षिण अमेरिकन नाव आहे, पण हे आपण मराठी लोकांनी अडॉप्ट नाही केलं. पण बंगालमध्ये त्याला आता किंवा आते अशा स्वरूपाचं काहीतरी नाव आहे. मराठी लोकांनी ते फळ आपल्याकडे आल्यानंतर त्याच्यामुळे सर्दी होते म्हणून सीताफळ केलं आणि त्याच्यासारखं शीतफळ झालं. शीतफळाचं अपभ्रंश होऊन सीताफळ झालं. आणि त्याच्यानंतर जे बुलक्स हार्ट म्हणून ज्याला आपण आता रामफळ म्हणतो, ते फळ मध्य अमेरिकेतून वेस्ट इंडिज वगैरे या भागातून आपल्याकडे आलेलं आहे. तर त्याला आधी सीताफळ एक नाव वापरत होतं, त्यामुळे त्याला रामफळ असं नाव दिलं. आणि मग नंतर आता तुम्हाला माहिती असेल ते लक्ष्मण फळ, हनुमान फळ अशी फळं आलेली आहेत. आणि दक्षिण अमेरिकेत खूप ॲनोनाच्या स्पीसीज आहेत आणि आपल्याकडे रामायणातली बरीच पात्र शिल्लक आहेत, त्यामुळे मॅच होत राहील. दशरथ फळ आणि काय बरंच रावण फळपर्यंत येऊ आपण. तर सांगायचा अर्थ असा होता की स्थानिक भाषेतली नावं जशी तशी एखाद्या यांनी स्वीकारणं. आणि आपण उल्लेख करत होतो फणसाचा. तर आमचा डॅनिलो नावाचा ब्राझिलियन कोलॅबरेटर आहे, त्याला म्हणलं ह्या फळाला, त्याला एक फोटो दाखवून याला काय म्हणतात ब्राझिलियन लँग्वेजमध्ये, तर तो म्हणला चक्का. म्हणजे जे मल्याळम नाव आहे ह्याचं फणसाचं, म्हणजे ज्याच्यावरून इंग्रजी जॅकफ्रूट आले, ते परत पोर्चुगीजांनी तिकडची नावं इकडे रूढ केली, तशी इकडची नावंही तशी तिकडं रूढ केलेली आहेत. अशी एक त्याच्याविषयीची गंमत आहे. त्यानंतर हे जाऊ द्या, अननस जेव्हा आपल्याकडे आला, मराठीत आपण जसं तसं स्पॅनिश पोर्चुगीज लोकांनी तिकडचं ब्राझीलचं नाव स्वीकारलं अननस. तो जेव्हा केरळात महाराष्ट्रातून गेला तेव्हा त्याला पहिल्या अगदी सुरुवातीच्या मल्याळम लिटरेचरमध्ये नाव आहे फिरंगी चक्का. म्हणजे फिरंगी म्हणजे तिरंगी असं ते म्हणतात. फिरंगी म्हणजे परदेशातून आलेला चक्का, परदेशातून आलेला फणस. तर अशी खूप इंटरेस्टिंग नावं रूढ होतात. याला सुद्धा, काजूला सुद्धा मल्याळममध्ये फिरंगी मांगा असं नाव आहे. म्हणजे परदेशी मँगो. म्हणजे आता ते कुठल्या अँगलनी त्यांना मँगो सारखं दिसलं हे माहित नाही, पण त्याची फॅमिली एक आहे. म्हणजे अशा स्वरूपाचाही लोकांनी विचार केला असणार की जी फुलं आंब्यासारखीच दिसत असते, कारण फळाचं काही साधर्म्य असायचं कारण नाही. त्याचा नावाचा अर्थ काय ते आपण बघूया. फळाशी साधर्म्य नाही, पण फुलं एकसारखे असल्यामुळे ते नाव तसं स्वीकारलं गेलं असणार. तर नावं अशी पडण्याचं आणि हे ते ज्या गोष्टी आहेत त्या खूपच वेगवेगळ्या त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग हे आहेत. आज आपण त्यातले प्रवाह वगैरे समजून न घेता सरळ सोपं ठेवू मेसेज की स्पीसीज जास्ती बोटॅनिकल नावेशन बोलणार आहे. बोटॅनिकल नाव आणि त्याचे नाव आणि त्याच्या मागचे अर्थ. मिरचीचं परत मी म्हणलं तसं दक्षिण अमेरिकेतूनच आलेली स्पीसीज आहे. चिली देश आहे तिथूनच आलेली आहे. आपल्याकडे त्याच्या आधी मिरी वापरली जायची तिखटपणासाठी. पंजंट चव आणण्यासाठी पदार्थांना आपल्याकडे मिरी किंवा मोहरी फार तर वापरायचे आणि ही चव आपल्याकडे नव्हती. आणि त्यामुळे जेव्हाही भारतात आली तेव्हा ही इतकी स्वस्त आणि मिरी इतकी महाग, कारण मिरीला तर गोल्ड हे म्हणतात, ब्लॅक गोल्ड असंच म्हणतात. कारण 1 किलो मिरीच्या बदल्यात तुम्हाला लॉर्ड्स काय इंग्लंडच्या मेन लॉर्ड्सचं डोक्यात येतं नाही, इंग्लंडच्या मेन स्ट्रीटवर घर घेता येईल एवढं 1 किलो मिरी तेवढ्या भावाने जायची. जर मला टाइम मशीन मिळालं तर मी 1-2-4 फ्लॅट तरी नक्की इंग्लंडमध्ये घेऊन ठेवीन आपल्याकडची मिरी देऊन 2-4 प्लॉट. तर ही इतकी महत्वाची मिरी होती, ती कसा त्याचा प्रसार व्हायचा वगैरे वेगळा अभ्यासाचा विषय आणि घाणेकर सर जास्ती तज्ज्ञ त्यातले माझ्यापेक्षा. तर ही आपल्याकडे येताना नावं बघताना लक्षात येतं की नाव नुसतं बघितलं तरी लक्षात येते कशावरून तरी डिराईव्ह झालेलं आहे. तर मिरीवरून आलेलं हे मिरची नाव आहे, त्यामुळे ते भारतभरातल्या सगळ्या लँग्वेजेसमध्ये त्याला मिरचीवरून नाव आहेत. आणि याचं कारण, एकमेव कारण म्हणजे ती मिरीला त्यांनी हळूहळू रिप्लेस केलं. तर आपल्या मराठीत एक म्हण, एक कानामागून आली आणि तिखट झाली. याचं कारण म्हणजे आधी मिरी वापरायचो आणि त्याच्याऐवजी ही मिरची आली आणि त्यांनी ऍक्च्युली कानामागून ती तिखट झाली आणि जास्ती पॉप्युलर झाली. श्रीलंकेतून मिरचीची निर्यात व्हायची. म्हणजे आपल्याकडे श्रीलंका म्हणजे तिकडून जी मिरी यायची
ती थेट आपल्याकडे मुंबई वेस्ट कोस्टच्या बंदरातनं जाता श्रीलंकेला जायची आणि श्रीलंकेतून ईस्ट कोस्टला त्याचा हे करायचं, व्यापार व्हायचा. आणि त्यावर बंगालीत जर शोधलं तर बंगालीत मिरचीला लंका असं नाव आहे. याचं कारण परत ते कुठून एक्सपोर्ट होते त्याच्यावरून. अशी अनेक उदाहरणं देता येतील. साखर हा पूर्णपणे आपलं नाव आहे. संस्कृत शर्करावरून सगळं साखर, सॅकॅरिन, सॅकॅरम हे ती सगळी नावं आलेली आहेत. पण त्याला हिंदीत चीनी म्हणतात. त्याचं कारण आपल्याकडे गूळ तयार करायचं तंत्रज्ञान होतं, साखर तयार करायचं तंत्रज्ञान आपल्याला चीनी लोकांनी दिलं आणि त्यामुळे त्याला हिंदीमध्ये सडनली एकदम वेगळं नाव येऊन जातं, चीनी म्हणून. तसंच गंमत आहे. एखाद्या स्पीसीचं डिस्ट्रीब्युशन कसं याच्यावर काही काही गोष्टी लक्षात येतात. उदाहरणार्थ सिनेमम जो आहे दालचिनी, हा ह्याच्यात चीनी याचं काय कारण आहे तर याचा बराच शोध घेतल्यावर असं लक्षात आलं की ही स्पीसीज मूळची श्रीलंकेतली आहे दालचिनी. आणि ती परत ह्या जी 4 मुख्य आपल्याकडून एक्सपोर्ट होणारी मसाल्याची पिकं होती, भारतातून एक्सपोर्ट व्हायची, त्याच्यामुळे मिरी, दालचिनी, लवंग आणि वेलदोडा, वेलदोडा नव्हे जायफळ हे मुख्य, वेलदोडा होताच, जायफळ ही सगळी अरबी व्यापाऱ्यांमार्फत तिकडं युरोपात जायची. तेव्हा दालचिनी नाव पडायचं कारण काय तर या सिनेमांचे ज्या आपल्या दक्षिण भारतात असलेले सगळे स्पीसीज आहेत, काय तमाला आणि काय सल्फोरॅट आणि बऱ्याच स्पीसीज आहेत, तशी चीनमध्येच दालचिनीला ॲडल्ट्रेशन होणारी एक स्पीसीज आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन रेट बघितलं तर ते चीनमध्ये, आणि सिनेमम कॅशिया असं त्याचं नाव आहे. आणि ते आपल्याकडं इम्पोर्ट व्हायचं आणि त्यामुळे ह्याला जे चीनी चिकटलं त्या दालचिनीला ते कायमस्वरूपी त्याच्यामध्ये राहिलेले. तर अशी ह्या लोकल नावांविषयी बऱ्याच अशा गमती जमती करता येतात. ही अशीच एक वनस्पती आहे तीळ. त्याचं नाव जे आहे इंग्रजीमध्ये म्हणजे युरोपात पूर्ण वेळ त्यांच्याकडे तेलाचा स्रोत होता ऑलिव्ह ऑइल. आपण आता वापरायला सुरुवात केली, पण अख्खं युरोपभर लोक ऑलिव्ह ऑइल वापरत होते. आणि ऑलिव्ह शब्दावरून त्यांचा इंग्रजीतला ऑइल शब्द आहे ना, ते यांचं रूट एकच आहे. कारण ऑइल ज्याच्यापासून मिळतं तो ऑलिव्ह आणि ऑइल देणारा तो उलट, ऑलिव्ह पासून जे मिळतं ते ऑइल. तसं आपल्या संस्कृतमध्ये ज्याच्यापासून तेल मिळतं त्याचं नाव आहे तीळ. तीळ आणि तेल हे ऑलिव्ह ऑइल सारखंच एकाच रूट पासून आलेलं आहे. आणि आपल्याकडं तीळ म्हणजे आता तुम्ही शेंगदाणा, त्याचं नावच भुईमूग असं आहे, म्हणजे याचा अर्थ हे दुसऱ्या कुठल्या तरी वनस्पतीशी साधर्म्य दाखवणारं नाव दिलं, याचा अर्थ ती मूळची भारतीय वनस्पती नाही हे लगेच लक्षात येतं. परत दक्षिण अमेरिकन वनस्पती आहे ही शेंगदाणा. आणि आपल्याकडे आली तेव्हा जमिनीत त्याला मुगासारख्या शेंगा येतात किंवा जमिनीत ज्याला मूग येतात तो म्हणून भुईमूग असं मराठी त्याचं नाव आहे. ते मूगफली वगैरे मूंगफली वरून आलेलं आहे, ते मुंगासारखी फळं असलेलं हिंदीतलं नाव. तर हे ऑलिव्ह ऑइल सारखं या तिळाचं जे आहे ते तेल आणि तीळ एकदम एका रूट्स पासून आलेले. आणि हा आपल्या अरबी व्यापाऱ्यांनी हा सगळा तीळ आहे तो युरोपात पोहोचवला आपल्याकडून. पण त्यांनी त्याला वेगळं नाव दिलं. त्याला त्यांनी नाव दिलं, हे आपल्याकडचं नाव वापरलं नाही, ते सिम असं म्हणायला लागले त्या झाडाला. आणि त्याच्यामुळे त्या सिम वरून त्याचं जे इंग्रजी नाव आहे सिसम किंवा त्याचं बोटॅनिकल नाव सिसॅमम इंडिकम म्हणून, भारतीय पण सिसॅमम, ते जी आलेली आहे. पण हे सिमची गंमत अशी होते की ते जेव्हा तिकडं गेलं तेव्हा तुम्हाला माहिती असेल की ती अलिबाबाची गोष्ट, त्याच्यामध्ये तिळा तिळा दार उघडा जो मंत्र आहे त्याला हिंदीमध्ये त्या मूळ कथेमध्ये अरेबियन नाईट्सच्या खुल जा सिम सिम असं म्हणलेलं आहे, कारण तो तिळाचा संदर्भ आहे. ज्या माणसाने ही कथा मराठीत अनुवाद केली त्याला तिळा तिळा दाढ उघडा मंत्र गेला, त्याचा चांगलाच ट्रान्सलेशनचा अभ्यास असणार. दालचिनीचं आपण बोललोच. चहाच्या नावांमध्ये परत एखादं नाव ओरिजिनेट होतं आणि कसं हे होतं त्याच्याविषयी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे असंच एक पेय आहे जे चीनमध्ये उगम पावलं 6व्या शतकादरम्यान, त्याचा शोध लागला आणि नंतर मग ते जगभर त्याचा प्रसार झाला. त्याच्या प्रसाराची अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे. घाणेकर सर माझ्यापेक्षा जास्ती चांगली सांगू शकतील ते. पण चहा आणि त्याला जगभर ज्या काही कुठल्याही भाषांमध्ये तुम्ही नावं बघितली तर ती एकतर टी किंवा चहा या 2 शब्दांपासूनच तयार झालेली सगळी नावं आहेत. तर ते दोन्ही मूळ चीनी ओरिजिनचे आलेले शब्द आहेत. आणि जगभर तुम्ही बघितलं तर त्याला कुठल्या भागात चहावरून चायवरून आलेलं आहे. हे चायवरून आलेले ही सगळे जे येलो दाखवलेत ते पिवळे दाखवलेत ते सगळे नावं ही याच्यावरून आलेले. त्याच्यामध्ये आपल्याकडं चाय त्याला म्हणतात आणि सिंहलीमध्ये श्रीलंकेत टी, आणि ही सगळी निळ्या अक्षरातली, हे सगळं जुनं जगच दाखवले. निळ्या भागामध्ये त्याला टी वरून नाव आहे. तर ह्या 2 मूळ
ओरिजिन चीनमधून आलेल्या शब्दांवरूनच ही नावं पडली आहेत. तसंच या बटाट्याचं आहे, परत मूळचा हा दक्षिण अमेरिकन पेरू आणि बोलिव्हियाच्या अँडीजचा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये टिटिकाका नावाचं सरोवर आहे. त्या टिटिकाकाच्या सरोवराच्या भागात राहणाऱ्या स्थानिक लोकांनी बटाटा डोमेस्टिकेट केला आणि डोमेस्टिकेट अशा रीतीनं केला की अतिशय टॉक्सिक बटाटे अजूनही वाईल्डमध्ये तिकडे जंगलामध्ये मिळतात आणि अतिशय कडवट असलेली एकेकाळी ही भाजी, पण आज आपल्याला त्याच्याशिवाय आपलं पान हलणार नाही अशी. तर ती बटाटा डोमेस्टिकेट करत गेले आणि त्याचं मूळ तिकडचं नाव आहे जे पटाटा, त्याचा पचा ब होऊन आपल्या परत पोर्चुगीजांनी आपल्याला मराठीत हे नाव दिलं. कोकणातून म्हणजे गोव्यातून महाराष्ट्रात आल्यामुळे आपण बटाटा जसं तसं वापरायला सुरुवात केलं. इथे हिंदी रूट घेतलेला नसतो खूप, म्हणजे म्हणून तर मी सांगायचा प्रयत्न करतो की मराठी नावांनी हिंदी रूट कुठंच घेतलेलं नाही, फार कमी घेतलेलं. डायरेक्ट आपण गोव्यातून संपर्कात असल्यामुळे ती नावं घेतलेत. हिंदीत तो जेव्हा तो आला तेव्हा आलू असं त्याला म्हणायला लागले, कारण हिंदीत कुठल्याही गोल वस्तूला साधारण आलू असंच म्हणत असल्यामुळं हा बटाटा जेव्हा आला तेव्हा त्याला आलू म्हणायला लागले. आणि हा अरबस्थानमध्ये परत तिकडचा असल्यामुळे आपल्याकडे आला आणि मग इथून मध्यपूर्वेकडे गेला. तर मध्यपूर्वेकडे गेल्यावर त्यांना ह्याला नाव काय द्यावं असा प्रश्न पडला, म्हणून त्याला त्यांनी नाव दिलं. त्यांना माहिती होतं काहीतरी बटाट्यासारखंच म्हणजे सफरचंद, सेब. तर त्या सेब वरून त्यांनी त्याला सेब ए जमीन असं नाव दिलं, म्हणजे जमिनीतलं सफरचंद, सेब ए जमीन किंवा जमिनी सेब असं त्याचं नाव आहे. आणि फ्रेंचमध्ये मूळ याच अर्थाचं तसं नाव आहे. म्हणजे एक फ्रान्सचा, आणि यांनी काही चर्चा करून ठरवलं नसेल की तुम्ही हे वापरा मी हे वापरतो, इंडिपेंडेंटली झालं, पण सेम अर्थाचं फ्रान्समध्ये बटाट्यासाठी वापरलं जाणारं नाव आहे. अशा अनेक नावांच्या हकीकती आहेत. पण आपण आता मुख्य जो विषय आहे त्याच्या बोटॅनिकल नावं आणि त्याच्यातल्या काही स्टोरीजकडे जाऊया. तर मुख्यतः ज्यांनी थोडीफार बॉटनीची माहिती आहे त्या लोकांना माहिती असेल की कुठल्याही स्पीसीची नावं ही दोन शब्दांनी बनलेली असतात. एक असतो, पहिला जो असतो त्याला म्हणायचं जेनेरिक एपिथेट आणि दुसरा असतो त्याला म्हणायचं स्पेसिफिक एपिथेट, म्हणजे स्पीसीचं नाव असतं. आणि जेनेरिक एपिथेट इज नाऊन, तो काहीतरी एक नाऊन असतो. आणि पुढचा जो नाव असतं म्हणजे मॅन्जिफेरा इंडिका म्हणलं, इंडिका इज ते नाऊन नसतं, ते ऍडजेक्टिव्ह असतं. ते स्पीसीज विषयी, त्या जीनस विषयी अतिरिक्त माहिती, अधिक माहिती सांगतं म्हणून त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. तर मॅन्जिफेरा कसा आहे तर इंडिका आहे. तर असं दोन नावांमध्ये बहुतेक सगळ्या वनस्पतीची नावं असतात. आणि आपण आता काही बोटॅनिकल नावं बघू आणि पुढे जाऊ. तर ही बोटॅनिकल नावं ठरवली कशी जातात, तर बरीचशी सारी नावं जी आहेत ना ती कोणाच्या तरी स्मरणार्थ किंवा कोणाच्या तरी कार्याचा गौरव करण्यासाठी म्हणून वापरली जातात. ही जी प्रणाली आहे द्विनामी वनस्पतींना दोन शब्द असलेली नावं द्यायची, द्विनामी नामकरणाची पद्धत आहे. त्याचा जो प्रणेता आहे, आद्य गुरु जो आहे तो आहे कार्ल लिनायस. हा अतिशय मोठा बॉटॅनिस्ट. त्याचं एक 1753चं स्पीसीज प्लॅन्टॅरम नावाचं पुस्तक आहे. आणि त्या स्पीसीज प्लॅन्टॅरम पुस्तकात त्यांनी पहिल्यांदा ही सिस्टीम रूढ केली. आणि त्या स्पीसीज प्लॅन्टॅरम पुस्तकापर्यंत वनस्पतींची नावं, त्यानंतर जी नावं लोकांनी रूढ केली द्विनामी, ती फक्त ऍक्सेप्टेड किंवा व्हॅलिड, ऍक्सेप्टेड म्हणणं बरोबर नाही, व्हॅलिड म्हणून वापरली जातात. त्याच्या आधीची नावं त्यांना अर्थ नाही. कार्ल लिनायसच्या आधी हा 1753चा याचं 1735ला त्यांनी पब्लिकेशन सुरुवात केलं. 1753 साली त्यांनी हे नाव दिलेलं आहे, सुरुवात केली. त्याच्या आधी आपल्याकडे एक डच सुप्रिटेंडंट आला होता, त्याचं नाव होतं हेनरिक व्हॅन रीड. शिवाजी महाराजांचा समकालीन असलेला डच कमांडंट आहे. आणि त्यांनी अख्ख्या कोस्टल म्हणजे महाराष्ट्राचं कोकण, गोवा, कोस्टल कर्नाटका आणि केरळ या सगळ्या कोस्टल बेल्टला मलबार बेल्ट असं म्हणतात. तर त्या मलबार बेल्टच्या सगळ्या वनस्पतींचा अभ्यास करून त्यांनी एक उत्तम ग्रंथ सिद्ध केला. त्याचं नाव होतं हॉर्टस. त्याचं नाव त्यांनी ठेवलं हॉर्टस मलबारिकस. हॉर्टस म्हणजे हर्ब अशा अर्थाने प्लांट्स. तर मलबारची वनस्पती, मलबारी वनस्पती असं त्याचं नाव देता येईल. तर ही मलबार किनारपट्टीचा हॉर्टस मलबारिकसची नावं त्यांनी घेतली. आणि त्यांनी 3 इथल्या स्थानिक लोकांचा मदत घेतली. अप्पो भट, रंगो भट आणि विनायक पंडित हे गोव्यातले विद्वान होते. आणि एक ईश्वरन इळवा नावाचा केरळचा विद्वान होता. त्यांची मदत घेऊन त्यांनी हे सगळं ग्रंथ लिहिलेलं आहे. तर हॉर्टस मलबारिकस मध्ये इतक्या सगळ्या वनस्पतींचा आपल्या उल्लेख आहे. पण दुर्दैवानं आपल्या की तो लिनायसच्या नावात, लिनायस हे स्पीसीज प्लॅन्टॅरम प्रकाशित करण्याच्या आधी प्रकाशित झाल्यामुळं त्यातली कुठलीच नावं व्हॅलिड नाहीत. तर खूप सगळी नावं बोटॅनिकल नावांमध्ये आपली नावं दिसली असती. तर नसायचं कारण म्हणजे अर्थात लिनायसने खूप त्याच्यातले संदर्भ घेतलेत आणि नावं दिली आहेत, पण जसं तसं स्वीकारलं गेलं नाही.
तर लिनायस जो होता हा अतिशय गरीब मनुष्य होता, मुलगा होता, एका गार्डनरचा मुलगा होता आणि त्याला भयंकर वनस्पतींचं प्रेम होतं लहानपणापासून. आणि त्यांनी स्वतःची एक छोटी, वडिलांची मोठी बाग होती तशी स्वतःची एक छोटी बाग तयार करून त्याच्यात अनेक सगळ्या वनस्पती लावल्या होत्या. आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्याला वनस्पती, प्राणी आणि याच्यामध्ये रस आहे. आणि हा इतका मोठा स्टॉलवर्ड की त्याच्या आधी वनस्पती वर्गीकरणाचे प्रयत्न झाले ते, पण लिनायसने ज्या स्वरूपात वनस्पती वर्गीकरण केलं किंवा वनस्पतींना आणि प्राण्यांना नावं दिली, तब्बल 13,000 प्लांट्स आणि अॅनिमल्सला त्यांनी नावं दिलेली आहेत. म्हणजे ही वॉज नोन ए जायंट नॉमिनक्लेचर मशीन. लिनायस विषयी सांगताना लोक म्हणतात की गॉड क्रिएटेड अँड लिनायस क्लासिफाईड, म्हणजे जे देवाने निर्माण केलं, अर्थात त्या काळात बिलीव असंच होता की देवाने निर्माण केलंय, कारण लिनायसचा याच्यावर विश्वास होता. तर देवाने निर्माण केलं, लिनायसने ते क्लासिफाय केलं. तर तो बसलेलाच असायचा स्पेसिमेन घेऊन आणि क्लासिफाय करत बसायचा. त्या लिनायस जेव्हा ह्या उपसाला युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला आला तेव्हा तो अतिशय गरीब मुलगा होता आणि त्याला काहीच माहित नव्हतं आपलं उद्याचं खायला मिळणार आहे का नाही. तेव्हा एका फार उत्तम आणि अतिशय पॉप्युलर माणसाने त्याला मदत केली आणि त्या माणसाचा फोटो आहे, ओळखणं कोणाला शक्य नाही. ह्याच्या नावाने थर्मामीटर माहिती आहे. ह्या माणसाचं नाव होतं सेल्सियस, सेल्सियस. नोव्हेंबर 1701 ते 1744 त्याचं स्पीसीज प्लॅन्टारम पब्लिश व्हायच्या आधीच हा गेलेला आहे. पण या सेल्सियसने त्याला मदत खूप केली आणि त्याच्यामुळे त्याची राहण्या खाण्याची सोय केली. आणि पहिले काही दिवस त्याला जी स्कॉलरशिप हवी ती अभ्यास करायसाठी ती त्या लिनायसला त्यांनी सगळ्यांना दिली. आणि लिनायसचा एवढा अभ्यास होता की तो त्याच्याविषयी थक्क व्हायचे लोक, कारण तो खूप भयंकर व्यासंगी आणि विद्वानच होता एका अर्थाने. आणि त्याचं एका मुलीवर त्या शहरातल्या प्रेम बसलं आणि तिचे घरचे नेहमीप्रमाणे अजूनही त्या आत्ताची माइंडसेट तसंच, तुझं शिक्षण काय आहे, तू काही तुला डिग्री विग्री नाही, मेडिसिनची डिग्री असल्याशिवाय तुला कसं देणार आम्ही मुलगी वगैरे म्हटल्यावर तो मग एडिनबरोला मेडिसिन शिकायला म्हणून गेला. मेडिसिन त्या काळात म्हणजे आत्ताच्यासारखं काही नव्हतंच, मेडिसिन म्हणजे सगळं हर्ब बेस्ड, प्लांट बेस्डच होतं. तर ते प्लांट बेस्ड मेडिसिनला ह्यालाच इतकी माहिती होती की ह्यांना काही असायचं कारण नव्हतं, ह्याला काय शिकवणार असं झालं. तो गेल्यानंतर ते जे काही एडिनबरोले 15 विद्वान होते त्यांची एक बैठक बोलवली आणि आता म्हणे याची इंटरव्ह्यू घ्या, हा याला म्हणजे डिग्रीसाठी, मेडिसिनच्या डिग्रीसाठी ऍडमिशन घ्यायची का नाही याच्यासाठी त्या इंटरव्ह्यू घेतला. आणि 15 दिवस तब्बल हा इंटरव्ह्यू चाललेला होता त्याचा. आणि या इंटरव्ह्यू मध्ये लिनायसनेच त्यांची बॅटिंग घेतली. म्हणजे लिनायसनेच त्यांना हे काय प्रश्न, याला काय अर्थ नाही, असं प्रश्न तुम्ही विचारा आणि मग तुम्ही असा प्रश्न विचारला मी असं उत्तर देईन, असं सगळं लिनायसने सांगितलं. ते 15 दिवसानंतर म्हणले की तुला बाबा आमच्यापेक्षा जास्त माहिती इथल्या सगळ्या बोर्ड ऑफ स्टडीज पेक्षा, तू जा. आणि तुला 15 दिवसात त्याला मेडिसिनची डिग्री दिली होती. आणि ते उपसालाला तो घरी गेला तेव्हा कळलं होतं की ह्या माणसाला ऑलरेडी डिग्री मिळाली. तर ते त्याच्या घरासमोर मुलींची लाईन होती, वधू पिते मुली घेऊन उभे होते आणि ही जी त्यांची कोण एक होती त्याला आवडणारी ती सगळ्यात शेवटी उभी होती. तर तिला घेऊनच मग तो घरात गेला. अशी गोष्ट. एवढा तो मोठा विद्वान, त्याला अगदी सुरुवातीची मदत या सेल्सियस नावाच्या माणसाने केली. आणि म्हणून त्याचं नाव अजरामर करण्यासाठी लिनायसनी सेल्शिया नावाचा जीनस आहे स्क्रॉफ्युलारिएसी मध्ये, स्क्रॉफ्युलारिएसी नावाची एक प्लांट फॅमिली आहे. तर ह्या सेल्सियसचं नाव त्यांनी अजरामर करून टाकलं. त्यानंतरचा एक व्यक्तीचा उल्लेख जो पुण्यातला आहे, पुण्यासाठी महत्वाचा आहे आणि पुण्याच्या इतिहासामध्ये फारसं काही आपण युद्धाचा इतिहासच जास्ती महत्व त्याला देत नसतो. युद्धाचा इतिहास वगळता इतर इतिहासाला, पण पुण्याच्या इतिहासात एक महत्वाचा व्यक्ती आहे, तो आहे थिओडोर कुक. तर हा थिओडोर कुक नावाचा मूळचा ब्रिटिश असलेला हा बॉम्बे बरोडा सेंट्रल इंडियन रेल्वेसाठी 1855 ला स्थापन झालेली ही रेल्वे आहे. त्याच्यासाठी तो भारतात आला इंजिनियर म्हणून. आणि तो त्याच्यासाठी काम काय दिलं होतं त्याला की सुरत बडोदा ते मुंबई रेल्वे तयार करायची. आणि ती रेल्वे त्यांनी तयार केली. आणि ती रेल्वे तयार करत असताना त्याला वनस्पतींमध्ये खूप इंटरेस्ट निर्माण झाला. आणि मग त्याचं काम झाल्यानंतर आजकालच्या आणि कुकच्या इंजिनियर्समध्ये, आजकाल जे रस्ते बांधणारे इंजिनियर असतात त्यांना अतिशय घृणा असते वनस्पतींबद्दल. तर ते पहिलं झाड कसं कापता येईल हे बघतात. त्या काळात कुकला इंटरेस्ट होता शेजारी कुठली झाड आहेत. तसं रेल्वेच्या त्यांनी जो वसईचा ब्रिज वगैरे त्याच्या काळात बांधला गेलेला आहे. तर कुकला भयंकर इंटरेस्ट निर्माण झाल्यावर ब्रिटिश सरकारने त्याला सांगितलं की तू मग आता इथंच राहा आणि तुझा वनस्पतीचा व्यासंग चालू ठेव, पण त्याच्यासाठी ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून पुण्याला सायन्स कॉलेज आहे. म्हणजे सायन्स कॉलेज किती लांब स्प्रेड होतं बघा.
आत्ताचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते त्याचं सेंटर होतं, तिथपासून ते ॲग्रिकल्चर कॉलेजपर्यंत आणि इंजिनिअरिंग कॉलेजचं हॉस्टेल वगैरे हा सगळा मोठाच्या मोठा शिवाजीनगरमधला परिसर हा त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होता. आणि तिथं तो प्रिन्सिपल म्हणून जा आणि तिथं तो प्रिन्सिपल म्हणून आला. आणि आल्यानंतर त्यांनी अतिशय थक्क करणारी कामगिरी या त्याच्यात जे काय सहकारी होते त्यांनी हे केलेली आहे. कारण आपल्या भागातल्या वनस्पतींची सगळी मुहूर्तमेढ या कुकनी पहिल्यांदा रोवलेली आहे. आणि त्या काळात त्यांनी सगळ्या महाराष्ट्र म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीचा अभ्यास केला. महाराष्ट्र नाहीच, ही बॉम्बे प्रेसिडेन्सी पार सिंध पासून ते कारवारपर्यंत पसरली होती आणि असा लांबसडक पट्टा होता. मराठवाडा विदर्भाचा समावेश नव्हता त्याच्यात. तर या सगळ्या पट्ट्यातल्या वनस्पतींचा अभ्यास त्यांनी केला इंजिनिअरिंग कॉलेजचं पद सांभाळता. आणि नंतर त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटला सांगितलं की मी आता याचा एक उत्तम दर्जाचा फ्लोरा पब्लिश करतो. तर त्यावेळी सुद्धा आपल्या इथल्या आत्ताच्या माइंडसेटचे लोक त्यावेळी होते. तसा एक कीड नावाचा, ज्याच्यावर किडिया नावाचा प्लांट आहे, तो कीड म्हणजे ऑलरेडी हुकर नावाचे एक बॉटॅनिस्ट अख्ख्या भारताचा फ्लोरा करतात. तर तुम्ही मुंबई प्रांताचा फ्लोरा करून काय करणार आहे? त्यामुळे प्रपोजल खारिज म्हणल्यावर कुक महाराजांनी सगळं बाळ बिस्तारा गुंडाळला. निम्मे नमुने त्यांनी जे जमा केले होते ते ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये ठेवले. त्यावेळी म्हणजे आत्ताचं जे ऍग्रिकल्चर कॉलेज आहे तो सायन्स कॉलेजचाच भाग होता, तिथं ते ठेवून दिले. आणि सगळं जहाजाने निम्मे नमुने घेऊन तो इंग्लंडला निघून गेला. आणि तोपर्यंत काही त्याला कीड नंतर रिटायर झाला थोड्या दिवसांनी. कीड रिटायर झाल्यानंतर पुढच्या साहेबाला कळलं होतं की हे फार महत्वाचं काम आहे आणि कुकचा काय व्यासंग आहे याच्यातला. म्हणल्यावर त्यांनी कुकला अप्रोच केलं की तू आता एनिवे ते अभ्यास केलेलाच आहेस, तुझे सहकार्यांचे नमुने आणि बराच त्याचा इतिहास आहे बाकीचा, तर तू एक त्याच्यावर पुस्तक लिही. आणि मग त्यांनी 1901 ते 1901ला पहिला व्हॉल्यूम आणि 1908ला दुसरा व्हॉल्यूम असे 2 खंडात, त्यावेळी ते नंतरच्या 3 खंडात प्रकाशित झालं, पण 2 खंडात हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. आणि या दरम्यान 1901-2च्या दरम्यान ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये आग लागली आणि त्यांनी सगळे जे नमुने होते ते सगळे जळून गेले कुकने ठेवलेले. आणि मग कुकला हे कळल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या निम्म्या नमुन्यातले निम्मे नमुने परत भारतात पाठवून दिले. आणि ते आता बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचं पुण्यातलं जे हर्बेरियम आहे त्या हर्बेरियममध्ये हे नमुने अजूनही आहेत. आणि एखाद्या कामासाठीच एखाद्या माणसाचा जन्म असतो असं म्हणतात तसं हे सगळे जवळपास समकालीन. जोसेफ डाल्टन, हुकर, कुक आणि डार्विन आणि हुकर तर मित्रच होते. कुकचं फ्लोराचा 8 सालची ही दुसरा व्हॉल्यूम पब्लिश झाल्यानंतर लगेचच त्यांचं निधन झालं. पण ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये पुण्याच्या महेश इंदिगर जिथे शिकवतात त्या ठिकाणी कुकचा एक अर्ध पुतळा ठेवलेला आहे, त्याचाच हा फोटो होता. आणि परत मी म्हणलं तसं बॉर्न 1836 आणि हे सगळे त्याचं सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री आहे. ही वॉज अ प्रिन्सिपल ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेज इन पुणे. हे सगळी त्याची माहिती एक जुनं पुस्तक आहे, डिक्शनरी ऑफ इंडियन बायोग्राफी नावाचं. फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे. लोकांना किंवा त्या काळातल्या माहीत करून घ्यायचं असेल तर ते पुस्तक उत्तम आहे. ही रेल्वे बांधण्यासाठी कुक आला होता आणि नंतरची ते कुकच्या नावाने फार थोड्या स्पीसी आहेत. त्याच्या सहकाऱ्यांनी अनेक लोकांची नावं देऊन वनस्पती अजरामर केलेत, पण कुकच्या नावाने फार थोड्या स्पीसीज आहेत. त्याच्यातली ही एक ट्रायलोबॅकनी नावाचा ग्रासचा जीनस आहे, त्यातली कुकी नावाची कुकच्या नावानं स्मरणार्थ असलेली स्पीसीज आहे. कुकच्या काळात बरेच कुकचे सहाय्यक होते आणि त्याच्यामधले खूप लोक हे कुक साहेब सांगतील तसं आपण करू अशा जनरल मेंटॅलिटीचे होते. यांच्यामध्ये एक स्टॉलवर्ट आपल्याकडं होता, त्याचं नाव होतं रामचंद्र काशीनाथ भिडे, राका भिडे. आणि हे राका भिडे कुकचे सहकारी होते. त्यांनी माहिती जे मध्ये ड्रॉइंगसाठी डिग्री घेतली होती, चित्र काढण्यासाठी. आणि मग त्या काळात फोटो बिटो नव्हते, त्यामुळे ह्या सगळ्या कुकबिक लोकांनी इंजिनिअरिंग कॉलेजनी पोस्ट डिक्लेअर केली की प्लॅनची इलस्ट्रेशन काढायची, त्यातल्या त्यात ग्रासेसची इलस्ट्रेशन काढली पाहिजेत, असा कोणतरी चांगला माणूस पाहिजे. तर त्याच्यासाठी कोण अर्ज करेल त्यांना भिडे साहेबांनी अर्ज केला आणि त्यांचं सिलेक्शन झालं. आणि हे चित्र काढता काढता त्यांना कॅरेक्टर प्लांट्स मधली कळायला लागली. या सगळ्या सहकार्यांची बुट्रो नावाचा एक आपण त्याच्या बोलू, त्यांचा सहाय्यक होता. त्याच्या बरेच असे सहाय्यक होते. त्यांच्याशी बोलत बोलत त्यांचा बॉटनी खूप सुधारलं. आणि नंतर ते स्वतः कुक इथून गेल्यानंतर आणि कुक नंतर जे काही थोडेवार वुड्रोनी ती जागा सांभाळली, नंतर निम्मो नावाचा माणूस होता, अशी एक मोठी परंपरा होती. या सगळ्यानंतर या भिडेंनी स्वतः क्यूशी करस्पॉन्डन्स केलेला आहे की या वनस्पतीविषयी मला शंका आहे, ती काय, तुम्ही कशी. आणि हा करस्पॉन्डन्स
दुर्दैवानं भारतात काहीच उपलब्ध नाही. क्यूनी त्यांचे जे लेटर्स त्या काळात क्यूला रिसीव्ह झालेले आहेत ही सुद्धा डिजिटाईज आणि आर्काईव्ह करून ठेवले आहेत इंग्लंडमधले क्यू गार्डन मध्ये. आणि त्याच्यामध्ये काशीनाथ भिडे, रामचंद्र काशीनाथ भिडे यांची 2-4 पत्र आहेत आणि त्या पत्रांमध्ये हे तेच सगळे जे त्यांनी लिहिले ते वाचलं तर लक्षात येतं की या माणसांनी स्वतःचा व्यासंग किती वाढवला होता. आणि ग्रासचं विशेष काम होतं म्हणल्यावर एक जिनस तयार केला गेला, त्याला या भिडेंचं नाव दिलं, रामचंद्र काशीनाथ भिडे, 1873 ते 1946. आणि त्यानंतर हे काम झाल्यानंतर सुद्धा मग त्यांनी भाताच्याही नवीन व्हरायटीज शोधून काढल्या काही प्रमाणे. त्यानंतर ते ह्याच्यामध्ये हैदराबाद सरकारमध्ये अनेक वर्ष कामाला होते. असं नुसतं बॉटनीतला व्यासंग नाही तर बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. कुकच्याच दरम्यान आणि कुकच्या नंतर त्याची जागा चालवणारा हा G.M. वुड्रो नावाचा एक बॉटॅनिस्ट होता. आणि या G.M. वुड्रोचा गंमत अशी आहे की यांनी महाबळेश्वरवरून एक कंद वनस्पतीचा जमा केला आणि हा कंद काहीच कशाचा कंद आहे कळलं नाही आणि तो त्यांनी इंग्लंडला पाठवून दिला. आणि 2 वर्षांनी क्यू गार्डन मध्ये त्या कंदाला फुलं आली आणि तेव्हा कळलं की आधी भारतात माहिती असलेल्या स्पीसीज पेक्षा ही अतिशय वेगळी स्पीसीज आहे. आणि त्यामुळे त्याला तिकडं म्हणजे कंद आपला तो पाठवला बोटीने इंग्लंडला. तिथं त्याला 2 वर्ष त्यांनी त्या काय पॉली हाऊसमध्ये ग्रीन हाऊसमध्ये ठेवल्यानंतर त्याला फुलं आली. आणि त्यानंतर मग त्याला नाव द्यायचं बेकर नावाच्या एका माणसाने दिलेलं आहे. तिथं क्यू मध्ये बसून त्याला क्रायनम वुड्रोई असं नाव दिलं. आणि ही जी गणेश खिंड बोटॅनिकल गार्डन होती तिथं सुप्रिटेंडंट होता. त्यांनी अनेक गोष्टी G.M. वुड्रोनी केलेल्या आहेत. त्यातलं एक महत्वाचं काम म्हणजे कॉटनवरचं भारतात प्रकाशित होणारं पुस्तक हे पहिलं पुण्यातून प्रकाशित झालेलं आहे. ते या वुड्रोनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. तर या वुड्रोचा फोटोज अनेक वर्ष मिळत नव्हता. आणि मग आमचे गुरुजी आहेत केरळमध्ये सतीश कुमार सर, त्यांना मग मेल लिहिली मी, त्याच मेलचे स्क्रीनशॉट आहे. आणि त्यांनी त्यांच्या एका जॉन ब्रिटो सर हे जे तामिळनाडूत काम करणारे सायंटिस्ट होते त्यांनी ते शोधून काढलं आणि याचा G.M. वुड्रोचं एक इलस्ट्रेशन दिलं. त्यानंतर भारतात एक अतिशय महत्वाचं काम करणारा या इतिहासामधला फार सिनियर असा बॉटॅनिस्ट म्हणजे फादर सांताभाऊ. आणि हा फादर होता आणि धर्मप्रसारासाठी भारतात आला. पण भारतात आल्यावर त्याला अतिशय इथल्या वनस्पतींविषयी आवड निर्माण झाली आणि इथल्या वनस्पतींचा व्यासंग त्याचा होता. आणि त्यांनी त्याच्या PhD साठी खंडाळा भागातल्या वनस्पती असा विषय निवडला आणि त्याच्यावर त्याला PhD मिळाली. पण इतका भरपूर त्यांनी व्यासंग केला की अनेक वनस्पतींच्या कुळांविषयी त्यांनी लिहून ठेवले. पुरंदरचा जो पहिला प्रकाशित फ्लोरा आहे, एकमेव प्रकाशित फ्लोरा पुरंदर किल्ल्याचा, हा या फादर सांताभाऊ यांनी केलेला आहे. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरेचसे यातले साहेब लोक जे होते ते परत निघून गेले की आता गड्या आपला गाव बरा असं म्हणून ते गेले असणार. पण हे सांताभाऊ भारतात राहिले. नुसते भारतात राहिले नाही तर भारतीय नागरिकत्व घेतलं. भारतातल्या त्या काळातल्या लोकांनी त्यांची योग्यता ओळखली. एकमेकापेक्षा किती अवघड एक स्टेप होत जातात बघा की ते स्वातंत्र्यानंतर राहिल्यानंतर त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतलं. इथल्या अधिकाऱ्यांना कळलं की हा महत्वाचा आहे म्हणजे त्याला नोकरीत घेतला. आणि नोकरीत कुठं पाठवलं त्यांना, काही लोक असतात शिलॉंगच्या हार्बेरीमध्ये ते अनेक वर्ष बिचारे होते नॉर्थ ईस्टमध्ये आणि एक्सपर्टाईज वेस्टर्न घाटचा. पण मग नंतर त्यांना डायरेक्टर केलं, बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचे डायरेक्टर झाले आणि त्यांना पद्मश्री मिळाली आणि मग मुंबईत त्यांचं निधन झालं. असा त्यांचाही एक मोठा इतिहास आहे. या खंडाळ्याचं सगळं त्यांनी काम केलेलं आहे आणि खूप सविस्तर लोकेशन कुठल्या भागात आहे, काय आहे, हॅबिटॅट, अनेक गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या. आणि त्या पुस्तकातल्या सगळ्यात महत्वाचं नोट अशी आहे की कुकचा फ्लोरा ऑलरेडी पब्लिश झाला होता. सांताभाऊंनी लिहिलं की या फ्लोरामध्ये मी व्हॉट एव्हर आय फेल्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन टू कुक ओनली इज प्रोव्हाइडेड, की त्याच्या पलीकडे मी काही कुकचीच कॉपी करत, आम्ही कसं आमचे फ्लोरा लिहिताना निम्मा कुकचा कॉपी करून घेतलाय तसं त्यांनी न करता फक्त ऍडिशनल जे काही महत्वाच्या नोट्स आहेत किंवा कुकला कुठं रेक्टिफाय करायची थोडीशी गरज आहे तेवढ्याच फक्त नोट्स त्या पुस्तकात लिहिल्या आहेत. कुक आणि नंतरचा खंडाळा फ्लोरा सांताभाऊ हे दोन्ही एकत्र एखाद्या माणसाच्या हातात असतील तर नथिंग लाईक इट. याच्या 2 स्पीसीज, बऱ्याच स्पीसीज आहेत, 5-6 स्पीसीज आहेत. सांताभाऊ या नावाचा जिनसही आहे पण त्याच्यातली एक महत्वाची म्हणजे इशिमम सांताभावी नावाची स्पीसीज आहे. आणि एक सिरोपेजियामध्ये एक सांताभाऊचं नाव दिलंय, सांताभाऊंचा फोटो, सिरोपेजिया सांताभावी. तर हे 2 स्पीसीज त्या सांताभाऊच्या नावाने घेतलेले आहेत. रॉयल बॉटॅनिक गार्डन क्यूचे डायरेक्टर असलेले जोसेफ डाल्टन हुकर नावाचे एक बॉटॅनिस्ट होते आणि हे अनेक अर्थाने ते अजब रसायन होतं. एक म्हणजे वडील त्यांचे बॉटनी शिकवायचे. वडील बॉटनी शिकवत असतील तर मुलं कधीच बॉटनी घेणार नाही, घडे कसं बरोबर आहे ना. त्यांनी बॉटनी घेतल्यावर वडिलांच्या लेक्चरला बसायचे
आणि तिथून त्यांनी ज्ञान मिळवलं आणि पहिला त्यांनी क्यूला सांगितलं की मला पगार मिळणार आहे का नाही सांगा, मी नुसतंच ऑनररी काम करणार नाही. सो सगळे जे बॉटॅनिस्ट आता ज्यांना पगार मिळतो त्यांच्यासाठी मार्ग निर्माण करणारे जोसेफ डाल्टन हुकर होते. आणि त्यांनी पहिल्यांदा अंटार्क्टिकाची एक सफर केली. अंटार्क्टिका नंतर ते आले क्यूमध्ये डायरेक्टर असतानाच. तेव्हा त्यांना दोन मार्ग होते, एक म्हणले ब्राझीलमध्ये जायचे का इंडियात जायचे. तर ही चोज इंडिया ओव्हर ब्राझील. हे मोठा आपल्यावर उपकार करून ठेवले आणि तो भारतात जोसेफ डाल्टन हुकर आले आणि इथल्या भागात त्यांनी हिमालय भागात भटकंती केली. आणि हिमालय भागात भटकंती केल्यानंतर परत कलकत्ता इंग्लंडला जाऊन भारतातल्या सगळ्या वनस्पतींवर आधारित 1875 ते 1898 7 खंडात फ्लोरा ऑफ ब्रिटिश इंडिया, त्या काळातलं ब्रिटिश इंडिया होतं, त्यात म्यानमार होतं, पाकिस्तान होतं, बांगलादेश होतं, नेपाळ होतं, हा सगळा भाग होता. हा सगळा मिळून त्याचा एक 7 खंडात त्यांनी फ्लोरा म्हणजे वनस्पतींची एक सूची प्रकाशित केली. आणि ते जेव्हा भारतात आले तेव्हा अतिशय अनेक इंटरेस्टिंग हकीकती आहेत. ह्यांनी स्वतः जोसेफ डाल्टन हुकरनी पुस्तक लिहिलंय. त्यातलं एक महत्वाचं पुस्तक म्हणजे हिमालयन जर्नल्स नावाचं त्यांनी एक जर्नल लिहिलेलं आहे. आलं तर हिमालयन जर्नल नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी भारतातल्या सर्व वास्तव्याचं ट्रॅव्हलॉग लिहिलेलं आहे. आणि त्या काळात भारत कसा होता, मग ते कलकत्त्याला सगळा आणि प्रवास कसा बोटीनी. त्यामुळे ते आले मद्रासला, मग तिथून घोड्यावर ईस्ट कोस्टने ते कलकत्त्यापर्यंत पोहोचले. तिथं ऑलरेडी एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली होती. त्या एशियाटिक सोसायटीच्या कॉल्व्हिल नावाच्या माणसाने त्यांना खूप मदत केली. मग त्यानंतर ते हिमालयात गेले सगळ्या भागामध्ये फिरायला. आणि हिमालयात त्यावेळी सिक्कीम हे वेगळा देश होता, म्हणजे भारतापेक्षा वेगळं, ब्रिटिशांच्या हुकमतीखाली नव्हतं. आणि ब्रिटिशांच्या हुकमतीखाली नव्हतं त्या सिक्कीमध्ये यांनी प्रवेश केल्यावर त्या सिक्कीमचा जो कोण प्रधान होता यांची काहीतरी वादावादी झाली असेल. तो म्हणला असेल ह्या स्पीसीचं हे नाव आहे, हे म्हटलं असतील हे नाव आहे, असं काही नव्हतं. त्यांची काहीतरी मारामारी झाली आणि जोसेफ डाल्टन हुकरला कैदच करून टाकलं त्यांनी. कारण त्या सिक्कीमचा इतका छोटा व्याप्ती, त्यांना इंग्रजांचं राज्य कुठे सूर्य मावळत नाही याचा काही कल्पना नव्हती यांच्या ताकदीची. त्या करारामध्ये की तुम्ही जोसेफ डाल्टन हुकरला सोडा, त्या करारामध्ये दार्जिलिंग ब्रिटिशांच्या ताब्यात आलं. आणि त्यानंतर त्यांनी हिल स्टेशन विकसित केलं आणि म्हणून मग ते मेरे सपनों की राणीचं शूटिंग तिथं होऊ शकलं नाही, तर ती ट्रेन झालीच नसती. याचं कारण सिक्कीमच्या राजांनी यांना किडनॅप केलं होतं असं. पण ते तिथून बाहेर आल्यानंतरही ते फिरले सगळीकडं आणि मेघालयात गेले. आणि मेघालयातून पहिली जी कीटकभक्षी वनस्पती आहे नेपॅन्थस खासियाना, ती त्यांनी भारतातून डॉक्युमेंट केली. आणि असा सगळा जो प्रवास आहे त्यांचा हुकरचा, तो त्यांनी त्या हिमालयन जर्नलमध्ये व्यवस्थित लिहून ठेवलेला आहे. त्या काळात त्यांनी अजून काय काम केलं तर हे जे मुघल दरबारात जे चित्रकार होते ना, ज्यांना मुख्य वेळ हा बादशाच्या हातावर बसलेला ससाणा आणि बादशाची, आता कसे सेल्फी आपण काढतो तसे बादशाच्या हातावर बसलेला ससाणा आणि बादशाह यांचे फोटो रंगवण्यामध्ये जो वेळ जात असायचा, तर तो हुकरनी त्या सगळ्या म्हणजे रिकाम्या झालेल्या, ज्यांना जॉबलेस झालेल्या चित्रकारांना पकडलं आणि म्हणलं आता माझ्याबरोबर चला. पण त्या चित्रकारांना हुकरला कन्व्हिन्स करावं लागलं की जे आहे तसंच काढा. त्या ससाण्याचं पीस मोठं झालं तर बादशाह खुश व्हायचा, इथं आहे तसंच ते फुल काढलं पाहिजे, नाही तर हुकर साहेब चिड काय. असं त्यांना काही वर्ष ट्रॉमामध्येच काढावे लागले असतील की आहे तसं काढायचं तर चित्र कसं काढायचं, असा मुख्य प्रश्न त्यांना पडत असणार आहे. तर या सगळ्या चित्रकारांकडून त्यांनी या भागातली रंगीत चित्र काढून घेतली आणि विशेषतः या भागातल्या सगळ्या रोडोडेंड्रॉनचा अभ्यास केला. आणि त्या रोडोडेंड्रॉन्स ऑफ इंडिया असं पहिलं कलरफुल पुस्तक हे जोसेफ डाल्टन हुकरचं आहे. आणि हुकरनी अनेक स्पीसीज डिस्क्राईब केलेले आहेत. त्यातलं हे फार इंटरेस्टिंग आहे हिमालयन जर्नल मधलं, की तो म्हणला की मला ते जेम्स कॉल्व्हिल जो होता प्रेसिडेंट ऑफ एशियाटिक सोसायटी, यांनी सर्वाधिक चांगली गिफ्ट दिलेली आहे भारतात आल्यावर. आणि ते गिफ्ट होती म्हणजे पालखी. कुठेतरी लिहिलंय लिहिलंय का कुठे शब्द, हा पालखी. आणि बाकीच्या पालख्या मोडून पडताना मग मी जे बघितलं हिमालयामध्ये चित्र, त्या मानाने ही पालखी बरी स्ट्रॉंग होती. सो आय एम थँकफुल टू हिम. आणि म्हणून एक स्पीसीसच त्यांच्या नावाने कॉल्व्हिल या नावाचा जीनस आहे प्लांट्स मधला, हा त्यांनी या कॉल्व्हिल, जेम्स कॉल्व्हिलच्या नावाने हुकरने डिस्क्राईब केलेली स्पीसीज आहे, हा तो कॉल्व्हिल. त्यानंतर पुढचं कॉमोमेरेटिव्ह नेम सांगतो, कोणाच्या तरी स्मरणार्थ असलेली नावांचं हे सांगतोय. त्याच्यामध्ये ॲटेनबरो जो आहे, डेव्हिड ॲटेनबरो, त्याच्या नावाने स्पीसीज आहे नेपॅन्थस ॲटिनबरो ही नावाची. परत म्हणलं तसं एका मोठ्या माणसाचं कॉन्ट्रीब्युशन कॉमोमेरेट करण्यासाठी स्पीसीज केलेली आहे. त्यानंतर हे माहिती आहे कोणाला काय प्लांट आहे,
कढीपत्ता. आणि कढीपत्त्याचं जे नाव आहे ते मुरैया कोइंगी नावाने. हे कोइंगी नाव ह्या कोइंग नावाच्या माणसाच्या स्मरणात आहे. जोहान किंवा जॉन काय योहान जर्मन होता आणि तो आपल्याकडे आलेला. तो बादशाच्या दरबारात गेला आणि बादशाच्या दरबारात म्हणला, हा लिनायसचा शिष्य होता आणि लिनायसने जगभर आपले शिष्य पाठवले ते आणि त्यांना म्हणलं तर त्या भागातल्या वनस्पती तुम्ही जमा करा आणि मला स्पेसिमेन पाठवा आणि त्याच्यावर आधारित मी नावं देतो. तर ह्याच्याविषयी गोष्ट सांगतात. आता ही खरी आहे का खोटी आहे माहीत नाही. तर या ज्या माणसाला त्याचं भयंकर फ्रस्ट्रेशन आलं की मी म्हणजे तो मिड लाईफ क्रायसिस असतो ना लोकांना, तसं ह्याला आलं असणार की मी कशासाठी हे करतो. मी एवढ्या वनस्पती जमा करतो आणि हे लिहिणं स्वतःच्याच नावाने छापतायत सगळी. तर ते कॉर्पोरेट कल्चर सुरू व्हायचं होतं. त्यामुळे त्याला त्यावेळी वाटलं की आपल्याला योग्य तो हे मिळाला पाहिजे, न्याय काय आपल्या कामाला. तर मग त्यांनी म्हणून लिनायसला लिहिलं. तर एक दंतकथाच असण्याची शक्यता आहे असती की माझं करी लीफ सारखा तुम्ही इस्तेमाल करताय. करी लीफ कसं आपण कढीपत्ता आहे ना, तो फर्स्ट इन फोडणीत पहिल्यांदा टाकतो पण खाताना फर्स्ट आउट. सो फर्स्ट इन फर्स्ट आउट, त्याला काही अन्न म्हणून त्याला महत्वच नाही. तसं तुम्ही माझा कढीपत्त्यासारखा वापर करून टाकलाय असं दिसतंय. कोणा मला काही क्रेडिट मिळत नाहीये. म्हणलं ते लिनायस म्हणले कढीपत्ता म्हणजे काय. ते म्हणले असं भारतात मिळणार एक प्लांट आहे. तर ते म्हणले आता त्याला तुझंच नाव देऊन टाकू म्हणून त्याचं ते मुरैया ते जे तुम्ही नाव म्हणलं त्याच्या नावाने हे नाव दिलेलं आहे. आता ग्रीक आणि लॅटिन वर्ड्स पासून तयार झालेली नावं जशी तसे ग्रीक आणि लॅटिन वर्ड काही ठिकाणी वापरलेले आहेत. त्यातला हे एकमेव प्लांट आपल्याकडचं प्रॉली या प्रकारचं आहे. नाहीतर ते तो मूळ शब्द आहे, मूळ आहे रूट, ते वापरून मग त्याच्यावर आधारित नाव असतं. ते फिलिसियन म्हणजे फर्न लाईक आणि डेसिपेन्स म्हणजे डिसेप्टिव्ह. तर हे डिसेप्टिव्ह फर्न सारखं दिसतं म्हणून तसं त्याचं नाव जे आहे ग्रीक लॅटिन ओरिजिनचं वापरलेलं आहे. आता कॉम्बिनेशन ऑफ ग्रीक ऑफ लॅटिन वर्ड्स ह्याच्यामध्ये काजूचं नाव आहे ॲनाकार्डियम असं नाव आहे आणि त्याचे बऱ्याच व्युत्पत्ती सांगतात लोक. त्यातल्या त्यात पटणारी व्युत्पत्ती ॲना म्हणजे विदाऊट, काही लोक सांगतात ॲना म्हणजे फर्स्ट, काही लोक सांगतात म्हणजे ॲना म्हणजे आउटसाइड, असं काही बरेच आहेत ते. तर विदाऊट आणि कार्डियम म्हणजे हार्ट. तर याला हार्ट नाही असं ते फळ म्हणजे त्याचं जे ऍक्च्युली बी आहे ते हृदयात नाही आहे त्या फळाच्या, तर बाहेर आहे. त्यामुळे त्याचं ॲनाकार्डियम म्हणजे रूट नसलेलं बी नसलेलं फळ म्हणजे हार्ट नसलेलं फळ असं असल्यासारखं म्हणून ते ॲनाकार्डियम नाव दिलं. कारण कार्डियम शब्दार्थ जो कार्डियाक वगैरे जो वापरला जातो शब्द तो सगळा परत त्या आकाराची जी हार्टच्या आकाराची पानं असतात त्याला कॉर्डेट असं बोटॅनिकल टर्मिनॉलॉजी वापरली जाते. तर ते सगळे या कॉर्डियम वरून आलेले आहे. भारतातल्या ऑर्किड्स विषयी ज्यांनी काम केलंय त्याच्यामध्ये निम्मी ऑर्किड इंग्लंडला जायची आयडेंटिफिकेशनला, निम्मी ऑर्किड फ्रान्समध्ये जायची. त्याच्यामध्ये फ्रान्सला जी ऑर्किड जायची त्या एका अत्यंत क्रेझी अशा असलेल्या माणसाकडे जायची. त्याचं नाव होतं, प्लीज माझं नाव करेक्ट करा, रायचेनबॅक असं म्हणतो मी. फ्रेंच नाव आहे परत त्या माणसाचं. कसं म्हणता येईल त्याला? ठीक आहे, मला कारण आता मी स्पेलिंग वरून उच्चार केलेले आहेत तर हे खरं तर नीट उच्चार समजून मी बोलायला पाहिजे पण त्यासाठी सॉरी. तर या माणसाकडे आता मी या ऑर्किडॉलॉजिस्ट असंच म्हणतो म्हणजे परत उच्चारायला नको नाव, याच्याकडे नावं जायत वनस्पतीच्या जायच्या त्याला त्यांनी अत्यंत क्रेझी अशी सगळी नावं दिलेली आहेत. त्याच्यातलं एक इंटरेस्टिंग नाव आहे, त्या परत ग्रीक मायथॉलॉजीतली म्हणे कथा आहे त्या तीन बहिणींची. त्या तीन बहिणींना जो कोणी बघायचा वश करायला जो पुरुष जायचा त्याचे दगडाचे पुतळे व्हायचे. हे बघा म्हणजे हे मला फार आवडतं कारण आत्ताच्या नेत्यांच्या भविष्यात पुतळे करायचे असतील तर याच यांच्याकडे पाठवा म्हणजे आत्ताची कटकट मेंटेन भविष्यातली सोय होईल असं मला वाटतं. तर या त्यातली एक ही जी होती एक बहीण होती तीनपैकी तिचं नाव होतं मेड्युसा आणि त्या मेड्युसाचं वैशिष्ट्य असं होतं की तिचे केस जे होते ते सापांसारखे होते आणि हे मेड्युसाचं ती ही मेड्युसा आहे. तर त्या ज्या ऑर्किडॉलॉजिस्ट रायकेनबाख असं म्हणतो मी तो त्यांनी हे बल्बोफायलमची स्पीसीज बघितल्यावर त्याला मेड्युसी असं नाव दिलेलं आहे. बल्बोफायलम मेड्युसी असं त्याचं नाव आहे. त्यानंतर ड्रॅक्युला तुम्हाला माहिती असेल, ड्रॅक्युला नावाने जीनस आहे ऑर्किडमध्ये, परत ह्याच माणसाने दिलेलं आहे. अत्यंत क्रेझी आणि इंटरेस्टिंग नाव आहे हे सगळे ड्रॅक्युला. तो मंकी ऑर्किड म्हणून जे काही सह्याद्रीत काहीतरी वर्षाने फुललेले म्हणून व्हॉट्सअप फॉरवर्ड येतात ना ते मंकी ऑर्किड मूळचं मेसो अमेरिकेतले आपल्याकडचं नाही. त्याचंही या मंकी ऑर्किडचं जीनस आहे ड्रॅक्युला आणि ते परत या रायकेनबाखने दिलेलं नाव आहे.
ओबेरोनिया नावाचं एका प्रिन्स ऑफ फेरीज वरून दिलेलं एका ऑर्किडचं नाव आहे. असे मायथॉलॉजी किंवा पुराण कथातल्या बऱ्याच सिसस आहे, नार्सिसस आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या, बऱ्याच यांनी नावाने. निम्फिया उदाहरणार्थ, जलपरीला निम्फ जे म्हणतात त्याच्यावरून कमळाचं नाव निम्फिया, अशी खूप उदाहरणं आहेत. अदर लँग्वेजेसमध्ये वर्ड्स जसे तसे घेऊन किंवा थोडेफार मॉडिफाय करून बरीच वनस्पतींची नावं आली. त्याच्यातला हे कोकॉस म्हणजे आपला नारळ जो आहे त्याचं नाव आहे. आणि हे कोको या शब्दात कोकॉस किंवा कोकॉस शब्दार्थ हेड किंवा स्कल असा होतो आणि ते हेड सारखंच दिसतं. शिरफल आपल्याकडे त्याला शिरफलवरून श्रीफळ झालेलं आहे. खरं श्रीफळ म्हणजे सुपारी, पण हे शिरफलावरून तसंच त्याचं नाव हे जे आहे ते कोकॉस हे नाव जसं आहे तसं वापरलं गेलं. आणि याच्यात प्रवाद असा आहे किंवा गंमत अशी आहे की ज्या बेटावर नारळ खूप मोठ्या प्रमाणात मिळायचे त्या बेटाला कोकॉस बेट म्हणायला सुरुवात केली. उलट झालेलं, वनस्पतीच्या नावावरून ते नाव आलेलं आहे. हे आपल्याकडचं प्लांट आहे. कुठलं आहे? जाऊ दे, फोटो चांगला नाही, तुमचं चुकलं म्हणजे फोटो चांगला नाही. तर अर्जुन हे परत आपल्या संस्कृत मधलं टर्मिनल आहे. अर्जुना प्लांट आहे. त्यानंतर पुतरंजीव रॉक्सबर्ग आहे. पुतरंजीव संस्कृत नावावरून जसा तसा हा जिनस घेतलेला आहे. हे फार इंटरेस्टिंग आहे. हे मला ह्याचा आणखीन शोध लावण्याची गरज आहे. कोरिफा टॅलिएरा असं याचं बोटॅनिकल नाव आहे. आणि सध्याचं गंमत अशी आहे की सध्या त्याचं IUCN रेड लिस्टला नाव बघितलं तर एक्सटिंक्ट इन वाईल्ड असं म्हटलेलं आहे. म्हणजे निसर्गता मिळत नाही, कुठल्या कुठल्या बागांमध्येच हा ताली वृक्ष, ज्याला संस्कृत नाव ताली आहे ते आहे. आणि रघुवंशाच्या 4थ्या सर्गामध्ये या वनस्पतीचा उल्लेख आहे. मी आणि गाडगीळ सरांनी आणि मध्ये रघुवंशाच्या 4थ्या सर्गात जे निसर्गविषयक आहे त्याचा सगळ्याचा अनुवाद केला, तो साप्ताहिक सकाळ पब्लिश केला. तर याच्यामध्ये त्या ताली वृक्षाचा, कोरिफाचा उल्लेख आहे. आणि तो त्या श्लोकात तो असं म्हणतो की पूर्व दिशेला रघुनृप जाई विजयाच्या पावली, समुद्र धारण करे तालीची तटी कृष्ण सावली. तर समुद्राच्या किनारी एक असणारा सावली धारण करणारा वृक्ष आहे. पण रघुवंशात उल्लेख केलेला, कारण हा कोरिफा त्याचा जवळचा भाऊबंद जो आहे ना तो दक्षिण भारतातला आहे आणि हा ताली जो आहे तो उत्तरेकडचा आहे, जिथं रघुवंशाचा उल्लेख आहे. पण रघुवंशामध्ये कालिदासाला माहिती होता हा वृक्ष आपल्याकडे आहे आणि नंतरच्या काळात प्रॉब्लेम आता एक्सटिंक्ट होऊन फक्त गार्डनमध्ये राहिलाय काय असं काहीतरी एक स्टोरी हायपोथेसिस असणार, त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे. नेटिव्ह और लोकल नेम्स मध्ये हा एक आहे. काय वाचायचं? कडुनिंब. अझॅड डिरेक्टा इंडिका असं त्याचं नाव आहे. आणि अझॅड डिरेक्टा हा पर्शियन आझाद दरख्त अशा नावावरून आलेला आहे. आझाद म्हणजे इंडिपेंडंट आणि दरख्त म्हणजे वृक्ष, ट्रीज. तर आझाद दरख्त म्हणजे असं झाड की ज्याला पाणी बिणी घालावं लागत नाही, इंडिपेंडंट आहेत, स्वतःला काही खतबीत घालावं लागत नाही, अशा झाडावरून हे नाव अझॅड डिरेक्टा आलं. आणि ते परत कुठून आले तर इंडिका मधून आले. पण अनेक गमतीच्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. हे मूळचं भारतीय का याच्याविषयी शंका आहे. हे मूळचं इंडो मलायन रिजन म्हणजे या भागातलं त्याचं डिस्ट्रीब्युशन सध्याच्या रेकॉर्डमध्ये दाखवतात आणि तिकडं त्याला काही स्थानिक नावं नाही. आणि भारतातून जर हे तिकडं गेलं असणार मिडल ईस्टला तर मग त्याला भारतातून आल्यामुळं तिकडचं नाव दिलं ते वापरलं जाण्याची शक्यता आहे. पण दुसरी गंमत अशी आहे की मूळ ज्या भागात ज्याला आता तिथं डिस्ट्रीब्युशन म्हणतात तिथलं काही स्थानिक नाव त्याचं उपलब्ध नाही, त्यामुळं आपल्याकडून गेलं त्यामुळे त्याला इंडिका त्यांनी नाव दिलं असणार आहे. मग अशी आपण उल्लेख केला तसा सॅकॅरन किंवा ज्याला साखर जे म्हणतो, शर्करा किंवा सॅकॅरिन, शुगर ही सगळी जी नावं ज्याच्यातून आली त्या सॅकॅरम ऑफिसिनॅरम म्हणजे ऊस, या ऊसाचं हे बोटॅनिकल नाव आहे. ऑफिसिनॅरम शब्दाचा अर्थ बाजारात जे विकत मिळतो तो, म्हणजे ऑफिसिनेल किंवा ऑफिसिनॅरम हे शब्दांचे असल्या ज्या स्पीसीज आहेत ते सगळे बाजारात विकत मिळतात. उदाहरणार्थ इम्ब्लिका म्हणजे आवळा जो आहे ना तो बाजारात विकत मिळतो म्हणून ते इम्ब्लिका ऑफिसिनेलिस नाव आहे. ते सॅकॅरम ऑफिसिनॅरमचं साने मॅडम आम्हाला सांगायचे की हे लक्षात ठेवणं अवघड आहे, तर सखाराम ऑफिसात गेला असं लक्षात ठेवा, असं त्यांनी आम्हाला काही काही ट्रिक सांगितलं. झिंझिबर परत मूळचा संस्कृत श्रृंगबेरावरून आलेलं नाव आहे इंग्रजीमध्ये आणि त्याच्यामुळे झिंझिबरेची अख्खी फॅमिली, प्लांट फॅमिली त्याच्यावरून त्याचं नाव आलं. टॅमॅरिंडस इंडिकसची गोष्ट परत गमतीदार आहे. म्हणजे
पूर्वीच्या काळी ह्या मध्य पूर्वेच्या भागामध्ये कोळ जो आपण काढतो ना तो फक्त ह्याचा काढायचा, डेट्स म्हणजे फोनिक्स काय म्हणायचं, खजुराचा काढायचे. तर त्या खजुराच्या डेट त्याचा कोळ काढून ते वापरत असतील अनेक कारणासाठी. तर त्यांच्याकडे जेव्हा चिंच पोचली तेव्हा त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की ह्याचाही कोळ काढता येतोय. आणि आपण कोळ म्हणतो त्याला ते तमार म्हणतात. आणि त्या कोळ ह्या वनस्पतीचा काढता येतोय त्यामुळे त्यांनी ही आली आहे भारतातून म्हणून त्याला नाव दिलं तमार ए हिंद. आणि या तमार ए हिंद वरून टॅमॅरिंडस हे बोटॅनिकल, टॅमॅरिंड हे इंग्रजी नाव आणि टॅमॅरिंडस हे बोटॅनिकल नाव तयार झालं. पण लिनायस महाराजांना याची कल्पना नव्हती की टॅमॅरिंडस शब्दातच इंडिया आपण नावातच आलेला आहे. तरी त्यांनी परत त्याला एक सफिक्स जोडला इंडिकस, म्हणजे आता ते पिवळा पितांबर किंवा काय म्हणता येईल सरळ स्टेटचा वटवृक्षाच्या झाडाखाली वगैरे कसं द्विरुक्ती असते तसा ही किंवा शिरीष कणेकरच्या भाषेत राजेंद्र कुमारचा भिकार पिक्चर ही द्विरुक्ती आहे. तर टॅमॅरिंडस मध्ये इंडिकस भारत आहे आणि प्लस इंडिकस त्याला जोडलेलं आहे. पण मूळची ही वनस्पती भारतीय नाही, ही वनस्पती आफ्रिकनच ओरिजिनची आहे. याचे अनेक पुरावे देता येतात. त्यातला एक पुरावा म्हणजे बोटॅनिकली आम्ही बघतो की त्याला अलाइड स्पीसीज अलाइड जीनस आहे का नाही. तर भारतात टॅमॅरिंडसला जवळचा भाऊबंद नाही. काही अभ्यासक असं म्हणतात की पॉंडिचेरीमध्ये टॅमॅरिंडचा फॉसिल आहे, टॅमॅरिंड सारखा दिसणारा, त्यामुळे टॅमॅरिंड भारतीय. तर त्याला तसं काही अर्थ नाही, कारण फॉसिलचं नाव देताना त्यांना एक्झॅक्टली तोच प्लांट आहे असं नाव देता येत नाही. कारण त्याचं बरोबर ना घाणेकर सर, त्याचा DNA काढता येत नाही आणि तो तसं नाव देता येत नाही. तर त्यासारखं दिसणारा अशा अर्थाने फॉसिलचं नॉमेनक्लेचर खूप सगळं वेगळं होतं आणि त्यामुळं तो टॅमॅरिंड सारखा दिसणारा फॉसिल याचा अर्थ तो टॅमॅरिंड नाही. त्या फॅमिलीचे बरेच प्लांट्स आपल्याकडे आहेत. तर मूळचा आफ्रिकन आहे, पण तो भारतात आला काही कारणांनी, पक्षांनी आला असेल किंवा आधीच्या व्यापाऱ्यांनी आणला असेल, काही कारणांनी आला असेल आणि मग आपल्याकडून मध्य पूर्वेत गेला आणि मग तो त्याला टॅमॅरिंडस हे त्यांनी नाव दिलं. तसंच इग्झोरा आपल्याकडचा जो पॉप्युलर प्लांट आहे ते परत ईश्वरी किंवा ईश्वरा या संस्कृत नावावरून आलेलं आहे. मँजीफेराची मी सगळ्यात आधी सुरुवातीला स्टोरी सांगितली. कॅनाव्हेलिया नावाचा एक अत्यंत छान सुंदर फुलं असणारा जीनस आहे याच्यामध्ये लेग्युम्समध्ये. आणि त्या कॅनाव्हेलियाचं मल्याळम नाव आहे रानवेलिया. आणि रान म्हणजे जंगल आणि वेली म्हणजे जंगलात वाढणारी वेल अशा अर्थाने त्याचं नाव दिलेलं आहे. आणि ज्यांनी नाव दिलं याचं कॅनाव्हेलिया त्या अँडरसननी आरच्या ऐवजी सी वाचला. त्यांनी बहुतेक त्या आपल्या कोणत्या मॅडम होत्या धचा मा करणाऱ्या आनंदीबाई त्यांच्याकडे काही दिवस वाचनाचा क्लास लावला असणार आहे. त्यामुळे आरचा सी वाचला आणि त्यांनी रानवेलियाचं कॅनाव्हेलिया हे नाव दिलं. पण मूळचं आपला मल्याळम ओरिजिनचं प्लांट आहे. तसंच हे गेळा ज्याला म्हणतात त्याचं आत्ताची नाव जे आहे आत्ताचं नाव जे कॅट्युनॅरॅगम स्पायनोसा. तर त्याच्यातला काडू किंवा काटू हा शब्द मल्याळम आणि इव्हन कन्नडमध्ये सुद्धा जंगल अशा अर्थाने वापरतात. आणि तिथलं नारंगी म्हणजे तिथलं सिट्रस फ्रूट पेरू म्हणत नाहीत बरं का. आपल्याला जर आता कोणी ते गेळ्याचं फळ दिलं तर आपल्याला वाटेल की हा पेरू सारखं दिसणार आहे, पण पेरू भारतातला नाही आहे. त्यामुळे पेरू भारतात असायचं कारण नव्हतं. त्यातल्या त्यात जवळ ज्यांना काय जे काही वाटलं ते म्हणजे हे नारंगी वाटलं. कारण आपल्याकडे सगळ्या भारतभरात जी सिट्रस होती, खूप डायव्हर्सिटी होती, त्या सिट्रसच्या नावांविषयी अनेक गमती कथा आहेत. त्यातलं एक आफ्रिकेत गेला आणि आफ्रिकेतून परत आपल्याकडे आलेलं आहे ज्याला आपण मोसंबी म्हणतो. ते मूळ भारतीय स्टॉक असलेला मोझंबिक नावाच्या देशात गेला आणि तिकडून आपल्याकडे आला म्हणून त्याला आपण मोसंबी म्हणायला लागलो. सिट्रसच्या नावाविषयी खूप गमती आहेत. तर तसं जवळचं ह्याला या गेळ्याच्या फळाला दिसणारं म्हणजे नारंगी, त्यामुळे त्याला काडू नारंगी म्हणजे जंगली नारंगी असं नाव दिलं आणि त्याच्यावर त्यांचं कॅट्युनॅरॅगम नाव दिलेलं आहे. स्पष्ट छान आणि स्वच्छ अशा मराठी नावावरून आलेलं बोटॅनिकल नाव म्हणजे कार्विया. कार्वी नावावरून कार्विया कॅलोसा नाव आले. कॅलोसा म्हणजे त्याला असे स्ट्रक्चर असतात. स्टेम जर तुम्ही बघितलं तसे पांढरे असे धागे आल्यासारखं किंवा ट्युबरक्युलेशन्स आल्यासारखे असतात, त्यामुळे त्याला कार्विया कॅलोसा म्हणतात. पण हे जे नाव आहे ब्रेमेकॅम्पी दिलेलं ते कार्विया नावाचा जीनस आहे, तो मराठी नावावरून आलेला आहे. आणि आता त्याचं नाव स्टॉबिलॅन्थस वापरतात, पण मध्ये बरीच नावं त्याची निर्माण झाली. म्हणजे स्टॉबिलॅन्थस नावाचा मोठा ग्रुप होता. तर काही लोकांना असं वाटलं की या मोठ्या ग्रुपला सगळ्याला स्टॉबिलॅन्थस म्हणणं बरोबर नाही, त्याच्यात वेगवेगळे गट आहेत. तर ते गट पाडताना त्यांनी मग एकाला कार्विया केलं, एकाला थेलिपिपेल केलं, एकाला निलगिरीवर ज्याच्यात निलगिरी पर्वतात ज्याची पुष्प फुलं खूप डॉमिनंट आहेत
त्याचं निलगिरी अँथस नावाचा एक मोठा त्याच्यामधला जीनस आहे. त्यानंतर आपल्याकडे सूर्यनारायण म्हणून सर होते बी रिसर्च इन्स्टिट्यूटला, त्यांनी दिलेल्या कार्बी ग्रुपमधलं सगळ्यात उत्तम नाव म्हणजे सुपुष्पा स्क्रॉबिक्युलेटा नावाचा जीनस आहे. म्हणजे महाबळेश्वरला लॉडवी पॉईंट किंवा आंबोली वगैरे भागात तो सुपुष्पा मिळतो. तर हे परत स्थानिक नावावरून पण छान सुंदर दिसणाऱ्या, ग्रामीण नाव नाही, शहरीच नाव आहे, पण दिलेलं नाव या कार्वी गटातल्या वनस्पतीनं सुपुष्पा आपल्या ह्याच्यावर. ते आता सगळे स्टॉबिलॅन्थस मध्ये परत आलेले आहेत, पण मधल्या काळात त्याला वेगवेगळी जी नावं होती ती सुद्धा इंटरेस्टिंग होती. त्यानंतर प्रत्येक ह्याची स्थानिक नावांविषयी अनेक गोष्टी आहेत की हे ह्यांनी धर्मप्रसारासाठी हे मूळचा जो पॅसिफ्लोरा आहे तो अमेरिकन जीनस आहे, आपल्याकडे नव्हता, आफ्रिकेतही नव्हता आणि इंडियन याच्यामध्येही नव्हता, हे सगळे आपल्याकडे आलेले आहेत. त्या ह्याच्यावर फीड होणारे एक हेलिकोनियन बटरफ्लाय नावाचा बटरफ्लायचा ग्रुप आहे. तो बटरफ्लायचा ग्रुप, तो जो मोनार्क मायग्रेट करतात ना दक्षिण उत्तर अमेरिकेमध्ये, तो आपल्याकडे बटरफ्लायचा ग्रुप नाही, कारण पॅसिफ्लोरा नाही, त्याचं होस्ट प्लांट नाही. तर पॅसिफ्लोरा जिथे जिथे त्यांनी दिला तर हा ख्रिस्ताचा किरीट आहे, म्हणजे मुकुट आहे त्यात, असं त्यांनी प्रसार केला. नाही हे देवाचं प्लांट आहे. आपण आल्यावर त्याला हे सगळं माहिती आहे का नाही माहित नाही, कृष्ण कमळ असं नाव दिलं, कारण ते रंगावरून असेल. मगाशी जे रायचंद म्हणलो त्यांनीच दिलेलं नाव आहे. आणि त्यांनी एटिमॉलॉजी, आम्हाला जेव्हा बोटॅनिकल नाव आम्ही देतो तेव्हा एटिमॉलॉजी द्यावी लागते, व्युत्पत्ती द्यावी लागते की कशावर तुम्ही नाव प्रपोज केलंय. त्याच्यामध्ये रायकेनबॅकने लिहिलेलं आहे की आय हॅव प्रपोज दिस नेम सो दॅट इट शुड ऑलवेज टॉप एनी बोटॅनिकल लिस्ट. त्याच्या अलीकडचं नाव कोणी आणून दाखवणार पण कोणाला शक्यच नाही, आणि ते आहे. आणि अंदमानमध्ये आपल्याकडे असलेले आ नावाचं ऑर्किड आहे. आता प्लीज मला मदत करा आणि हे नाव वाचून दाखवा स्पीसीचं. गेलं हा प्लीज. ऑर्निथो गॅलम, मी तुमच्यासाठी जेनेरिक एपिथेट वाचतो, स्पीसीज आपापली वाचून घ्या. हे लॉंगेस्ट स्पेसिफिक एपिथेट आहे, लॉंगेस्ट बोटॅनिकल नाव आहे. असेल जर पासवर्ड ठेवलं तर कुठल्या हॅकरला बोटॅनिकचं कम्प्युटर हॅक करता येईल. आणि भारतातलं सगळ्यात मोठं नाव कुठलं माहितीये का कोणाला काही कल्पना? रिन्वाशिओडेंड्रॉन अन्नामलायानम जे नाव आहे ते बिगेस्ट बोटॅनिकल नेम इन इंडिया, शॉर्टेस्ट नाव आहे. हे आता वाचा. ही लॉंगेस्ट आणि शॉर्टेस्ट नाव आहेत. आता एक 2-4 महत्वाच्या स्लाइड आहेत, काहीतरी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये. अकेशिया नावाचा जीनस आहे जो आफ्रिका, इंडिया, ऑस्ट्रेलिया अशा मुख्य सगळ्या बेटांमध्ये या सगळ्या प्रदेशात पसरलेला आहे. ह्याच्यातल्या ऑस्ट्रेलियन याच्यामध्ये आफ्रिकन म्हणजे आपला सगळा इंडियन ओरिजिनचे जे अकेशिया आहेत सगळे ते मूळचे आफ्रिकन ओरिजिनचे अकेशिया मानले जातात, आणि ऑस्ट्रेलियन जे आहेत ते काटे नसलेले सगळे अकेशिया आहेत. तर मग बोटॅनिस्टमध्ये मारामारी झाली एक दिवस की उखाळ्या पाखाळ्या काढल्या एकमेकांच्या, एकमेकावर भांडी फेकून मारली, एकमेकांना मराठी सिरियल मधल्या शिव्या दिल्या वगैरे. तर कुठलं नाव, कोणाचं नाव अकेशिया ठेवायचं याच्याविषयी वाद झाला. आफ्रिकन एका बाजूला ऑस्ट्रेलियन. तर आफ्रिकन म्हणत होते की आमचंच नाव मूळ अकेशिया, आफ्रिकन आपण त्याच्यात आलो कारण आपल्याकडे ओरिजिन तेच आहे. कारण अकेशिया शब्दाचा अर्थ हा काटे असलेला, अशा अर्थाने अकेशिया वापरला जातो. आणि काटे असलेल्या तुमचे जे ऑस्ट्रेलियन अकेशिया आहेत, आपल्याकडे लावलेला ऑस्ट्रेलियन अकेशिया आहे, अकेशिया मॅन्जियम आहे, हे ते, यांना कोणालाच काटे नाही आहेत. तर त्यामुळे तुमचं कसं अकेशिया नावाचा अर्थ काटे असेल तर तुमचा कसा अकेशिया होईल. त्यामुळे अकेशिया आमचाच, असं आफ्रिकन इंडियन लोक म्हणाले. ऑस्ट्रेलियन म्हणले याच्या उलट, पण अकेशिया स्पीसीचा एक टाईप, अकेशिया जीनस एक टाईप स्पीसीज असते ती आमच्याकडची आहे. मग ती आमच्या असल्यामुळे आमचा जीनस. शेवटी असं म्हणणं झालं की आपल्याला फार थोडे अकेशिया माहिती असतात, आपण डायव्हर्सिटी वगैरे म्हणतो. ऑस्ट्रेलियात अगणित अकेशियाच्या स्पीसीज आहेत. तर ज्यांची नावं बदलायला कमीत कमी त्रास होईल म्हणून मग सगळ्या भारतीय अकेशियाची नावं बदलली. आता आपल्याकडे अकेशिया म्हणत नाही, आपण त्याला सेनेगॅलिया नावाचा जीनस आहे किंवा व्हॅचेलिया नावाचा जीनस आहे, अशा 2-3 जीनसमध्ये इंडियन अकेशिया बसवलेले आहेत. कारण ऑस्ट्रेलियनची नावं बदलायची असती तर 1500 नावं बदलावी लागली असती. पण के.एन. गांधी जे एक हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधले नॉमेनक्लेचर रजिस्ट्रार आहेत, त्यांनी इंटरेस्टिंग सांगितलंय की हा अकेशिया जो आहे तो मूळ संस्कृत आकाशा नावावरून आलेला आहे, त्याचा काट्यांशी काही संबंध नाही. ही सविस्तर मेल आहे, तर तो एक इंडियन ओरिजिनचा आहे. हे एक इंटरेस्टिंग प्लांट आहे. सेगेस बेक नावाचा एक विद्वान होता, हा जेव्हा लिनायस काम करत होता त्या लिनायसच्याच बरोबर असणारा उपसाला युनिव्हर्सिटीमध्ये. मात्र हा अतिशय लिनायसचा द्वेष करायचा आणि लिनायसला सारखं
पाण्यात बघायचा. हे म्हणलं लिनॅसने काय केलं की तिथं येणाऱ्या अत्यंत दुर्गंधी असलेल्या अतिशय खराब झाडाला आणि लोक ज्याला टाळतात त्या झाडाला सेगेसबेकचं नाव दिलं आणि त्याला सेगेसबेकिया, आपल्याकडची ती ओरिएंटली स्पीसीज एवढी घाण वास येणार नाही पण मूळ जी असणार आहे ती आहे. तर अत्यंत घाण वास येणाऱ्या नावाला झाडाला सेगेसबेकिया नाव दिलं आणि त्याला सेगेसबेक काहीच करू शकला नाही. तर असाही तुम्हाला बॉटॅनिस्ट असेल तर बदला लोकांचा घेता येतो. प्लेसेस ऑफ ओरिजिन वरून काही काही नाव आहेत. उदाहरणार्थ दीपकाडी गोयन्स नावाची जनार्दनम सरांनी डिस्क्राईब केलेलं स्पीसीज गोव्यावरून आहे आणि सध्याच्या काही लोकांना आवडेल असं एक बॉटॅनिकल नाव आहे ते नेपेटा हिंदोस्ताना असं नाव. इंडिका आणि इंडिया, महाराष्ट्रेन्सिस अशी खूप सगळी नाव आहेत पण हे हिंदोस्ताना असलेले. थांबूया आपण आणि काही प्रश्न असतील तर घेऊया.